पक्षाला याच्याबद्दलचं गांभीर्य आहे की नाही मला माहीत नाही, पण हे जे शिवसृष्टी आहे, ही जी डिजिटल शिवसृष्टी आहे, अशी डिजिटल शिवसृष्टी आपण एकतर नाशिकमध्ये ज्या निर्माणाच्या संदर्भातला प्रश्न आहे त्याच्याबद्दल शासनाची भूमिका काय आणि रायगडमध्ये आपण ही शिवसृष्टी अशीच उभारण्यासंदर्भात राज्य शासनाची मानसिकता काय? सन्माननीय सभापती महोदय, या ठिकाणी नाशिकला जी काही शिवसृष्टी या ठिकाणी आहे त्याच्या बदल्यात त्याच्याऐवजी ती जळगावला करण्यासंदर्भातलं या ठिकाणी निर्णय हा उच्चस्तरीय समिती जी माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली होती त्यांनी घेतलेला, याचं कारण नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगावला, येवल्याला, नांदगावला आणि निफाडला अशा एकूण 4 ठिकाणी या ठिकाणी शिवसृष्टीची वेगवेगळी कामं सुरू आहेत आणि जळगावमध्ये अशा पद्धतीचं कुठेही नसल्यामुळे आपण नाशिकची 4 शिवसृष्टी आहेत त्या तशाच ठेवून या ठिकाणी ही शिवसृष्टी जळगावला विकसित या ठिकाणी करतोय। आणि सन्मान्य सदस्य निरंजन डावकर साहेब जे म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये तर पाचाडला राजमाता जिजाऊ साहेबांचा जो वाडा आहे पाचाडचा, त्या पाचाडची जागा ही महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची आहे। त्या ठिकाणी यंदाच्या वर्षात अशा पद्धतीची शिवसृष्टी विकसित करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे। प्रवीण दरेकर। सभापती महोदय, मी शासनाला धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या थीम पार्क संदर्भात हा प्रश्न आहे। माजी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की महाराजांच्या प्रती हे सरकार या ठिकाणी अनेक प्रकारची त्या ठिकाणी स्मृती भवन उभारतोय, आपण श्री स्मृती पार्क थीम पार्क उभारतोय, याचा टाइम बाउंड प्रोग्राम सांगा। कारण जिजाऊचा जो निरंजन डावकर यांनी उल्लेख केला की पाचाडला रायगडच्या पायथ्याशी, तर मला वाटतं त्याचा एक टाइम बाउंड प्रोग्राम केला तर आज त्या ठिकाणी पूर्ण देशातनं आपले शिवप्रेमी त्या ठिकाणी येत असतात। आणि रायगड प्राधिकरण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याचंही काम प्रगतीपथावर आहे। आणि ही जर शिवसृष्टी त्या ठिकाणी झाली तर आणखी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील आणि आपल्या राज्याचा जो इतिहास आहे तो त्या ठिकाणी सर्वदूर जाईल। तर या संदर्भात एक ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी टाइम बाउंड करावा अशी माझी विनंती आहे। सन्माननीय सभापती महोदय, रायगड गडसंवर्धन प्राधिकरण जे आहे ते श्रीमंत छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेला आहे। त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावरती वेगळ्या पद्धतीचं संवर्धनाचं काम सुरू आहे। मी ज्याचा उल्लेख केला आणि ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी केला ती पाचाडमध्ये जागा आहे जिथं राजमाता जिजाऊ साहेबांचा वाडा होता, जिथं राजमाता जिजाऊ साहेबांनी देह ठेवला त्या पाचाडचा वाडा हा शिवकाळामध्ये जसा होता तसा करण्याचं आमचं नियोजन आहे। आणि ती जागा पुरातन खात्याच्या अखत्यारीमध्ये येत नाही, ती महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात आहे। त्यामुळं 300 वर्षापूर्वीचा वाडा अशा पद्धतीनं तिथं उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला प्रथम प्राधान्य या वर्षीच्या पर्यटन विभागाच्या आराखड्यामध्ये दिलं जाईल। अमोल मिटकरी। इच्छितो की आपण त्या ठिकाणी जागा देखील अधिग्रहित केलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे आता त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे। त्यामुळे हा वाडा असेल आणि खालची जागा असेल, कारण वरती गडावर आपल्याला काहीच करता येत नाही आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि भाविक हे सगळे गडावर येत असतात, त्यांच्याकरता कुठल्या व्यवस्थाही नाही। त्यामुळे या सगळ्या व्यवस्था खाली व्हाव्यात या दृष्टीनं पाचाडला ही शिवसृष्टी आणि इतर पर्यटन विभागाच्या माध्यमातून व्यवस्था या आपण उभ्या करणार आहोत, जेणेकरून आलेले लोक हे आई जिजाऊ मासाहेबांचंही दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतील आणि त्या ठिकाणून मग ज्यावेळेस त्यांना वर जायचं त्यावेळेस ते वर जाऊ शकतील, अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे प्राधान्याने ही शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत। अमोल मिटकरी। धन्यवाद। मंत्री महोदयांचे आभार मानतो, मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो। या विषयाच्या अनुषंगाने आता एक विषय येतोय, देसाई साहेबांना सांगू इच्छितो की आता संभाजी महाराजांचा चित्रपट आल्यानंतर आता सरदेसाईंचा वाडा जो कोकणात आहे त्या ठिकाणी पर्यटकांची
गर्दी वाढलेली आहे. म्हणून माझी विनंती सरकारला आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जेवढी जिथं शेवटची कैद झाली त्या सरदेसांचा वाडा जो आहे तो ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सुद्धा एक शिवसृष्टी किंवा संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित काही आपल्याला करता आलं तर तेवढं प्राधान्यक्रमानं करावं. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, निश्चितपणे तो जो सरदेसाई वाडा आहे ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज होते त्याला त्या ठिकाणी अधिग्रहित करून आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साजेश स्मारक हे तयार करण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचं प्रतीक आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत, ते स्वराज्य रक्षक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. अशा प्रकारच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या वाड्याच्या संदर्भात जी मागणी करण्यात आलेली आहे ती निश्चितपणे राज्य सरकार पूर्ण करेल, त्याच्यात पुढाकार घेईल आणि तिथे उचित अशा प्रकारचं स्मारक हे तयार करण्यात येईल. भुजबळ. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं होतं की जळगावला जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा थीम पार्क ते करतायत, चांगली गोष्ट आहे. पण जे नाशिकमध्ये आहे आपल्याला माहीतच आहे, नाशिकमध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की त्या तिथं सुद्धा जो आहे या प्रकारचा थीम पार्क जो आहे तो हा आपण करावा ही आपल्याला विनंती करतोय. आणि त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर जरूर सांगा, आम्ही त्या पद्धतीने जे आहे आपल्याला जे आहे सहकार्य करू. धन्यवाद. अध्यक्ष सभापती महोदय, नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 4 ठिकाणी शिवसृष्टीची कामं सुरू आहेत. पिंपळगाव, येवला, नांदगाव आणि निपाड. त्या ठिकाणी आतापर्यंत 40 कोटी रुपये रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. ही कामं जशी जशी या ठिकाणी पुढे जातील ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने निश्चितपणाने सकारात्मक विचार केला जाईल. भावना गवळी. धन्यवाद. जिजामातेंच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अनेक मंडळींनी प्रश्न विचारला. माझा एक छोटासा प्रश्न आहे की सिंदखेड राजा की जे जन्मस्थान आहे जिजामातेचं त्या ठिकाणी पण डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी पण डेव्हलपमेंट हवं. तो हे जन्मस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी विशेष लक्ष दिल्या जावं. बऱ्याच वर्षाचा प्रोजेक्ट चालू आहे पण तो बरोबर अजून झालेला नाही, म्हणून त्यावर ते तात्काळ कारवाई करणार का? सन्माननीय सभापती महोदय, सिंदखेड राजा या ठिकाणी पर्यटन विभागामार्फत राजमाता जिजाऊंचा राजवाडा संवर्धनाच्या कामासाठी रुपये 25 कोटी मंजूर आहेत आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून तो जुना राजवाडा जतन करण्याच्या कामासाठी 12 कोटी रुपये मंजूर आहेत. आणि आता नव्यानं याच 4 मार्च गेल्या वर्षी 4 मार्च 2024ला राज्य सरकारकडे एकूण 233.23 कोटी रुपयाचा पूर्ण सिंदखेड राजा परिसर विकसित करणे आणि तिथं ऐतिहासिक स्थळ विकसित करण्यासाठीचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडे प्राप्त झालेला आहे. या बाबतीत सुद्धा सरकार निश्चितपणाने सकारात्मक विचार करेल. प्रसाद लाड. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वरच्या बाबतीतली घोषणा केली, परंतु 3 वर्षापूर्वी आम्ही स्वतः तिकडे गेलो होतो. त्या वाड्यामध्ये तेवढी जागा नाही, त्या गावात तो वाडा आहे. तर त्यावेळेला आम्ही एक विनंती केली होती आणि कलेक्टरांनी देखील त्या बाबतीतला प्रस्ताव सन्माननीय उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून पाठवला होता की ज्यामध्ये 100 एकर जागा तिथे एक्वायर करावी आणि तिथे छत्रपती शंभूराजांचं स्मारक आणि थीम पार्क तिथे उभं करावं आणि त्या बाबतीतली कारवाई तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश देऊन करावे. हा एक पहिला प्रश्न. दुसरं, मीरा भाईंदरमध्ये घोडबंदर किल्ल्यावरती शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. गिरीश महाजन साहेब त्या टायमाला पर्यटन मंत्री होते. त्याची देखील मंजुरी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समितीने दिलेली होती. तरी त्याचं काम आपण कधी चालू करणार आणि या दोन्ही विषयाचा जो टाइमलाईन आहे तो किती काळात आमच्यापर्यंत पोहोचेल याची माहिती आम्हाला सभागृहाला द्यावी. सन्माननीय सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य लाड साहेबांनी जे सांगितलं
की जे कोकणामधलं सरदेसाई यांचा जो वाडा संगमेश्वरचा आहे त्या ठिकाणी नुकतंच आमचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब त्या ठिकाणी गेलेले होते. त्यांनी तिथं प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयाने आताच आदेश दिलेले आहेत की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं सुद्धा यथोचित स्मारक ज्या ठिकाणी त्यांना धोक्याने कैद केलं गेलं त्या ठिकाणी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या विभागामार्फत ताबडतोब त्याची स्थळ पाहणी केली जाईल आणि जागा कमी पडत असेल आणि लोक संमतीने जर जागा देत असतील तर जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा आमचा विभाग त्या ठिकाणी पुढाकार घेईल आणि जागा मिळवायला अडचण असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करून जागा अधिग्रहित करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जाईल. नंबर 1. आणि घोडबंदर किल्ल्यावरच्या या ठिकाणी आराखड्याचा जवळपास 53,83,00,000 रुपयाचा आराखडा हा घोडबंदर किल्ला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. या बाबतीत सुद्धा सन्मान्य सदस्यांना बरोबर घेऊन लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाईल. गर्जे साहेब. सन्माननीय सभापती महोदय, या संदर्भामध्येच कर्नाटक राज्यामध्ये शहाजी राजांची समाधी आहे दावेनगरी चेन्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर त्या ठिकाणी आपल्याला यथोचित स्मारक करावं अशी माझी शासनाला विनंती आहे, कारण ती दुर्लक्षित झालेली आहे. बरेचसे शिवप्रेमी किंवा शहाजीराजांचे जे चाहते आहेत त्या ठिकाणी जातात अनेकदा आणि जाऊन नुसतं समाधीचं दर्शन करून येतात. तर त्या स्मारकाच्या बाबतही आपण काही यथोचित स्मारक करावं अशी विनंती आहे. महोदय, शहाजीराजांच्या समाधीच्या बद्दल बऱ्याचशा बातम्या देखील आलेल्या आहेत. त्याची परिस्थिती चांगली नाही हे देखील आलेलं आहे. हे कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटक सरकारला आम्ही विनंती करू आणि त्यांना त्या ठिकाणी एकतर त्यांनी त्याची डागडुजी करून जे काही तिथे करायचं ते करावं, अन्यथा आम्हाला परवानगी द्यावी अशा प्रकारचं निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी विनंती जी आहे ती विनंती करण्यात येईल. प्रश्न क्रमांक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.